प्रत्येकीच्याच किचनमध्ये अशा प्रकारचे स्टीलचे डब्बे साठवणीसाठी किंवा मग आपला जो किराणा बाजार असतो तो ठेवण्यासाठी असतात। हे स्टीलचे डब्बे आपल्या घरातील किचनमध्ये जी मांडणी असते त्या मांडणीची शोभा वाढवतात, परंतु त्या डब्यांवरती जर असे तेलकट डाग पडले तर मग पूर्ण मांडणीची शोभा जाते। हे स्टीलचे डब्बे किंवा स्टीलचे भांडे अगदी सोप्या पद्धतीने आपण कसे साफ करू शकतो तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता भांडी अगदी चकचकीत झालेली आहेत। जे काही डब्बे आहेत त्यांना खूप छान अशी शाईन आलेली आहे। आपण एखादी वस्तू मार्केटमधून नवीन आणतो आणि मग ती नंतर तिची चकाकी जाते, तर तीच चकाकी कशी आणायची इथे तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगत आहे। इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्या वाटीमध्ये 1 चम्मच भरून मीठ टाकलेलं आहे आणि आता त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे विम लिक्विड। आपण इथे साबणाचा वापर करणार नाहीये किंवा मग सोडा, विनेगर दुसरा कोणताही वापर न करता अगदी आपल्या घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये आपण हे डब्बे अगदी चकचकीत करून घेणार आहोत। जर आपल्याकडे विम लिक्विड नसेल तर आपण त्यामध्ये निरमा टाकू शकतो किंवा मग आपण शॅम्पूचाही वापर करू शकतो। तर तुम्ही इथे पाहू शकता जो आपला रोजचा मसाल्याचा डब्बा असतो तो मसाल्याचा डब्बा दिवसातून 2 ते 3 वेळा तरी त्याला हात लावलाच जातो। तो डब्बा ना खूप जास्त चिकट झालेला असतो। तर आपण यामध्ये मीठ टाकलेला आहे। मिठाचा फायदा काय, तर आपण हे जे डब्बे आहेत हे डब्बे आपले साठवणीचे असतात किंवा किराणा बाजार असतो, साखर झालं, डाळी झाल्या त्या भरून ठेवलेला असतो, तर कुठेतरी त्यामध्ये तो वास राहतो, तर तोच वास किंवा दुर्गंधी घालवण्यासाठी आपण इथे मिठाचा वापर केलाय। मिठाने जे काही डब्यामध्ये घाण वास आहे तर तो घाण वास निघून जातो आणि डब्बे आपले अगदी चकचकीत होतात। डब्यांना जी काही चकाकी ती येते। साबणाचा वापर केल्याने डब्यांची थोडीशी शाईन कमी होते। तुम्ही इथे पाहू शकता की मिठाने आणि आपण या लिक्विडने डब्बे घासल्याने किती छान असे निघत आहेत। तर अशाच प्रकारे बाकीचे जे काही डब्बे ते सगळे डब्बे मी मस्त असे घासून घेते। आता हे जे काही छोटे डब्बे आहेत हे सगळे डब्बे मी किराणा बाजार झालं जसं की साखर, चहा पावडर किंवा रोजच्या वापरातल्या डाळी तर त्या ठेवण्यासाठी करते। त्याच्यामुळे मग डब्बे रोजच्या रोज उघडले जात नाहीत, त्यामध्ये कुठेतरी वास असतो तर तो वासही निघून जातो आणि आपण या लिक्विड आणि मिठाने डब्बा घासल्यामुळे त्यावरती छान अशी चकाकी येते। आपल्या महिलांचं आपल्या किचनवरती खूप जास्त प्रेम असतं आणि त्यावरूनही जास्त प्रेम असतं ते आपल्या भांड्यांवरती। आपली भांडी अगदी स्वच्छ असावी आणि मांडणीला ती अगदी चकचकीत एकदम छान अशी दिसावी हे प्रत्येकीचं स्वप्न असतं। आता दसरा येतोय, दिवाळी येते, तर प्रत्येकीची साफसफाई करण्याची घाई गडबड चालू असेल तर अगदी या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून आपण आपल्या घरातील स्टीलचे भांडे झाले किंवा स्टीलचे डब्बे झाले चकचकीत करू शकतो किंवा त्यांना आहे तशी शाईन मस्त अशी आणू शकतो। तुम्ही इथे पाहू शकता हा डब्बा सुद्धा मी मस्त असा घासून घेतलेला आहे, तर आतून बाहेरून अगदी स्वच्छ निघलेला आहे। आपण घासणीचा वापर न करताही या पाण्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करून त्यामध्ये जर आपण विम लिक्विड टाकून मीठ टाकून घेतलं तरी सुद्धा आपण हे डब्बे अगदी स्वच्छ काढू शकतो। परंतु ह्या डब्यांना स्क्रॅचेस वगैरे जास्त पडण्याची काहीच भीती नसते, त्याच्यामुळे आपण हे सॉफ्ट घासणी घेतलेले आहे। हे डब्बे घासताना आपल्याला तारेची घासणी किंवा कात्याचा वापर करायचा नाहीये, नाहीतर डब्यावरती अशा खरा पडल्या जातील। तर त्यासाठी आपण इथे अगदी सॉफ्ट कात्याचा वापर म्हणजे घासणीचा वापर करतोय। याच्या व्यतिरिक्त जर घासणी लावायचीच नसेल तर एखादा ब्लाऊजचा पीस किंवा मग खरबरीत रुमाल असतो तो रुमाल घेऊन आपण हे डब्बे घासून घेऊ शकतो। तर ह्याच पद्धतीने मी इथे सगळे असे डब्बे स्वच्छ घासून घेतलेले आहेत। आता हे डब्बे मी तुम्हाला धुवून सुद्धा दाखवते। तुम्ही इथे पाहू शकता की डब्बे किती चकचकीत निघलेत आणि त्याच्या व्यतिरिक्त डब्यांना जी काही चकाकी ती चकाकी सुद्धा खूप छान आलेली आहे। तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण आपल्या किचन मधले स्टीलचे डब्बे किंवा भांडे घासताना अगदी थोडंसं मीठ टाकून घासून घेऊ शकतो। तर इथे मी सगळेच डब्बे छान असे धुवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। आता ह्या डब्यांवरती डाग पडू नये म्हणून आपण काय करायचंय, तर हे डब्बे आपण एखाद्या रुमालाने पुसून घ्यायचे, त्यानंतर आपण फॅन खाली सुकायला ठेवू शकतो। म्हणजे डब्बेही लवकर सुकले जातात आणि त्यावरती डागही पडले जात नाहीत। तर पुढे मी तुम्हाला दाखवते, बघा डब्यांना किती छान अशी चकाकी आली आहे। हे डब्बे आपण अशाच प्रकारे शॅम्पूचा वापर करून सुद्धा घासू शकतो। तर तुम्ही इथे बघा सगळेच डब्बे आतून बाहेरून झाकणासकट अगदी मस्त असे चकचकीत झालेले आहेत आणि डब्बे किती छान अशी शाईन आलेली आहे आणि सगळे स्टीलचे भांडे मस्त असं चमकत आहेत। तर अगदी घरातल्या साहित्यातून आपण ही पद्धत वापरलेली आहे। तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करा। धन्यवाद।